प्रत्येकाला ना त्याच्याच भाषेत उत्तरं द्यावी. त्याचा जसा स्वभाव आहे ना आपणही तसंच वागावं, म्हणजे आपल्याला कमी त्रास होतो. निसर्गाचा नियमच आहे, ज्या झाडाला खूप जास्त गोड फळे असतात त्या झाडाला दगडाचे फटके खावेच लागतात. बाबळीच्या झाडाला का कोणी नाही फटके मारत? सगळेजण आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त आहेत. आपणही आपल्या आयुष्यात व्यस्त व्हायचं. रिकामं डोकं शैतानाचं घर असतं असं म्हणतात ना, ते डोकं रिकामं ठेवायचंच नाही. कष्ट करत राहायचे, फोकस राहायचं. आपल्याला आयुष्यात काय हवंय ह्याच्याकडे फोकस्ड राहायचं. टेन्शन घेत राहशील ना तर तुझे टेन्शन्स वाढत जातील. पण तू हसण्यासाठी जर मार्ग शोधत राहशील ना तर नक्कीच तू या टेन्शन्स मधून बाहेर निघशील. आणि कोणी कोणासाठी जास्त वेळ पुरत नाही, मग ते कोणीही असू दे. जी लोक तुझ्यासाठी आहेत ना तू त्यांच्यासाठी राहा. जे गेली आहेत ना त्यांना तू उद्या रडून रडून पुन्हा तुझ्या आयुष्यात आणलंस ना तरी ते निघून जाणार आहेत. जाणाऱ्याला जाऊ देणं, येणाऱ्याला येऊ देणं, हेच आयुष्य आहे. आपण का रडायचं कोणासाठी रे? तूच सांग, काय होणार आहे त्याने? तुलाच त्रास होईल. समोरचा व्यक्ती त्याच्या आयुष्यात खुशच असतो.